तर मंडळी आता तिसरी मनीषा नीट पेपर फुटीमध्ये सापडलेली आहे. एका साध्या शिक्षिकेपासून देशभरात चर्चेत आलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मास्टर माइंडपर्यंतचा हा प्रवास सध्या सगळ्यांनाच हादरवून टाकतोय. पुण्याच्या सदाशिव पेठेत राहणाऱ्या, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि काही दिवसानंतर निवृत्त होत असणाऱ्या मनीषा हवलदार यांना आता CBIने अटक केली. आणि या अटकेनंतर एकच प्रश्न विचारला जातोय, साधी शिक्षिका म्हणून ओळख असलेल्या मनीषा हवलदार नीट पेपर फुटी प्रकरणात इतक्या मोठ्या आरोपापर्यंत कशा पोहोचल्या? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात CBIचा तपास दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये छापेमारी, अटक सत्र आणि चौकशी सुरू असतानाच आता पुण्यातून आणखी एक मोठ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आणि या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झालेली आहे. CBIनं पुण्यातील शेट हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवलदार यांना अटक केलेली आहे. विशेष म्हणजे त्या राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आल्या होत्या. म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रश्नपत्रिकेच्या प्रक्रियेची जबाबदारी होती त्यांच्यावरच आता पेपर फुटीमध्ये सहभागाचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात आधीच मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोन महिलांना अटक झाली होती. आणि आता मनीषा हवलदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक झालेल्या तिसऱ्या मनीषा समोर आलेल्या आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मनीषा हवलदार या गेली तब्बल 1992 पासून शाळेत काम करत होत्या. म्हणजे जवळपास 3 दशकाहूनही अधिक काळ त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. शाळेचे सचिव सतीश भालचंद्र गवळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मनीषा हवलदार 1992 पासून आमच्या शाळेत काम करत होत्या. सध्या त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांना अटक झाल्याचं आम्हाला माध्यमातून समजलं. त्यांनी पुढे सांगितलं की मनीषा हवलदार या NTA वर होत्या हे आम्हाला कधीच माहीत नव्हतं आणि त्यांनी याबद्दल कधीही शाळेला सांगितलेलं नव्हतं. या प्रकरणानंतर शाळेने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केलेलं आहे. दरम्यान CBIची टीम शाळेतही पोहोचली होती. शाळेतील CCTV फुटेज, त्यांनी वापरलेले कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि काही महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांनी जप्त केलेली आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाने असंही म्हटलंय की मनीषा हवलदार असं काही करतील याचा आम्हाला कल्पनाही नव्हती. या प्रकरणामुळे शाळेची प्रतिमा खराब झालेली आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो आहे, एका साध्या शिक्षिकेवर इतके गंभीर आरोप कसे झाले? मनीषा हवलदार या पुण्यातील सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये राहत होत्या. गेल्या 23 वर्षापासून त्या या परिसरात राहत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे दोन्हीही मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत. सध्या त्या त्यांच्या पती आणि वडिलांसोबत राहत होत्या. CBIची टीम सकाळी 10:30च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचली होती. जवळपास 7 तास घरात चौकशी आणि तपास सुरू होता. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. यानंतर CBIने त्यांना ताब्यात घेतलं आणि पुढे अटक देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार मनीषा हवलदार या पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये निवृत्त होणार होत्या. म्हणजे सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्यावर ही मोठी कारवाई झालेली आहे. विशेष म्हणजे याआधी अटक झालेल्या मनीषा मांढरे यांचीही सेवेत काहीच महिने बाकी होते. सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही मनीषा एकमेकींना ओळखत होत्या आणि त्यांच्यात संपर्कही होता. आता इथेच या प्रकरणाला मोठं वळण मिळतं. CBIच्या तपासात असा दावा केला जातो की मनीषा हवलदार यांना NTA कडून भौतिकशास्त्र विषयातील तज्ज्ञ म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोच मिळू शकत होती. तपास यंत्रणांच्या मते त्यांनी मनीषा मांढरे यांच्यासोबत मिळून भौतिकशास्त्राचे काही प्रश्न बाहेर लीक केले. हेच प्रश्न नंतर प्रत्यक्ष नीट परीक्षेत आल्याचा दावा तपासात करण्यात आलेला. जर हा आरोप सिद्ध झाला तर ही केवळ पेपर फुटी नाही, तर देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षाच्या विश्वासार्हतेवरच मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना ठरू शकते. नीट परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली परीक्षा. दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ही परीक्षा देतात. विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत करतात. पालक लाखो रुपये खर्च करतात. कोचिंग क्लासेस, अभ्यास, ताण, स्पर्धा या सगळ्यातून विद्यार्थी जातात आणि अशा वेळी जर प्रश्नपत्रिकाच आधीच बाहेर गेल्याचा आरोप होत असेल तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा राहतं. याच कारणामुळे हे प्रकरण आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर देशभरात यावर संताप व्यक्त केला जात आहे. NTAने 3 मे रोजी नीट UG परीक्षा घेतली होती. मात्र पेपर फुटीच्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा पुन्हा 21 जून रोजी होणार आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढलेला आहे. एकदा परीक्षा दिल्यानंतर पुन्हा अभ्यास, पुन्हा तयारी आणि पुन्हा परीक्षा या सगळ्यांचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. दरम्यान CBIने या प्रकरणात देशभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केलेली आहे.
दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगरसह अनेक शहरांमध्ये तपास सुरू आहे. तपासादरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. तपास यंत्रणांच्या मते पेपर फुटीचं संपूर्ण नेटवर्क तयार करण्यात आलं होतं. काही दलाल विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका पुरवत होतं. विशेष कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना आधीच प्रश्न देण्यात आल्याची संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातून अटक झालेल्यांमध्ये मनीषा हवलदार, शिवराज मोठेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे यांचा समावेश आहे. तर इतर राज्यांमधून दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि यश यादव यांना अटक करण्यात आली. यातील काही आरोपी सध्या CBI कोठडीत आहेत, तर काही न्यायालयीन कोठडीत आहेत. या सगळ्या प्रकरणात शिवराज मोठेगावकर हे नावही सतत चर्चेत आहे. तपासात त्यांचं अंबेजोगाई कनेक्शन समोर आलेलं आहे. लातूरमध्ये कोचिंग क्लासेस सुरू करण्याआधी त्यांनी अंबेजोगाईमध्ये खाजगी क्लासेस सुरू केले होते. मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्यानंतर त्यांनी तेथील क्लास बंद केले आणि नंतर लातूरमध्ये आपलं नेटवर्क उभा केल्याची माहिती समोर आलेली आहे. आधीच काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका आढळल्याच्या आरोपामुळे अंबेजोगाई चर्चेत आलं होतं आणि आता या नव्या तपासामुळे पुन्हा एकदा त्या शहराचं नाव समोर येत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कारण ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी असते, त्यांच्यावरच आता भविष्य विकण्याचे आरोप होत आहेत. सोशल मीडियावरही या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक कडक कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण संपूर्ण परीक्षा प्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजी दिसून येत आहे. कारण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पैसे देऊन पेपर मिळवणाऱ्यांना फायदा होत असला तर प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आता या प्रकरणात आणखी किती मोठी नावं समोर येणार, किती जणांना अटक होणार आणि या नेटवर्कचा खरा मास्टर माइंड कोण आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. CBIचा तपास अजून सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका मुख्याध्यापिकेची अटक, NTA तज्ज्ञावर आरोप, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि देशभरात पसरलेलं पेपर फुटीचं जाळं. नीट पेपर फुटी प्रकरणात आता देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे. आता या प्रकरणात सत्य काय समोर येतं, कोण दोषी ठरतं आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवीन अपडेट आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.